कसे आहात सगळे मस्त आहेत का? तर काय मला रेसिपी बनवली म्हणजे धपाटे. काय बनवणारी बाहेर असं मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि सकाळचे वाजलेले 1:30 म्हणजे रात्रभर पाऊस होता आणि सकाळी उठले की पाऊस चालूच होते. मस्त असे फ्रेश वातावरण आणि एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे. बरेच दिवसानं खूप जास्त गरमी होती. आता पुढं थोडासा गारवा म्हणजे थंडावा पावसानं दिलेला आहे आपल्या सगळ्यांना. तर म्हणलं चला आज सकाळ सकाळी मस्त अशी नाश्त्याला आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवूया किंवा आमच्या इथं धपाटे म्हणतात. तर लातूर जिल्ह्यात ह्याला धपाटे म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंट बॉक्समधून सांगा. तर इथं ना मस्त असा हा दुधी भोपळा होता आणि तो मी खिसून घेतला म्हणजे अगोदर स्वच्छ धुवून घेतला. नंतर मग आपल्याला खिसणीच्या साह्यानं खिसून घ्यायचा आपल्याला. तर ह्यामध्ये ना तुम्ही मेथी, पालक म्हणजे बारीक कट करूनही टाकू शकतो. दुधी भोपळाही टाकायचा किंवा मेथी, पालक ही एकदम बारीक कट करून टाकला तरी ना खूप छान धपाटे होतात आणि 2 दिवस तर म्हणजे प्रवासाला तर आपले हे 15 दिवस टिकतात. पण घरी जर म्हटलं तर 2 दिवसही आपले हे धपाटे राहतात. खूप छान धपाटे लागतात हे. एकदम खरपूस भाजायचे आणि त्याच्यामुळे प्रवासामध्ये देखील आपण घेऊन येऊ शकतात किंवा आपण थापूनही करू शकतो किंवा हे आपण छोट्या छोट्या पुऱ्याही आपण तळू शकतो किंवा म्हणजे तळलेल्या पुऱ्या आपण आकाड तळला जातो ना त्यामुळे आपण अशा ह्या तिखट पुऱ्या तळल्या तरी चालते. त्याच्यामुळे म्हणलं चला आज नाही एकदम चटपटीत असं हे सकाळ सकाळ पाऊस चालू होता त्याच्यामुळे खायची इच्छा झाली होती. म्हणलं चला आज नाश्त्यासाठी आपण धपाटे बनवूया आणि टिफिनसाठीही आपले हे धपाटे होते. एकदम पौष्टिक असे यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण म्हणजे सगळे आपले हे जिन्नस जे मसाला डब्यामध्ये असतात ते आपण सगळे ह्यामध्ये टाकून घेतो. तर हे बघा अशा प्रकारे दुधी भोपळा मी खिसून घेतलेला आहे. कारण दुधी भोपळा आपण खिसल्यानंतर धुवायचा नाही कारण धुतल्यानंतर त्यामधले सगळे जे काही सत्व आहेत ते निघून जातात. त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला भोपळा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर खिसायचा. काही काही जण काय करतात माहिती आहे का, तर दुधी भोपळा खिसून घेतात आणि नंतर मग पाण्यामध्ये ठेवतात कारण तो काळा पडू नये त्याच्यामुळे. तसं न करता काय करायचं, वरून धुवून घ्यायचा, खिसायचा आणि लगेच त्यामध्ये आपण जे काय आपल्याला ॲड करायचं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. तर पाऊस खूप छान प्रकारे चालू होता बाहेर. मस्त असा हा पाऊस चालू आहे. तर आत्ता पावसाची सुरुवात झाली आहे आणि कसं आहे ना मंडळी, आपल्याला आपण माणूस जन्म आहे. आपल्याला कोणतंच सीझन आपल्याला सहन नाही. तर उन्हाळ्यामध्ये ना जास्त गरम होईल की गरम होईल. पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त झाला की अरे पाऊस खूपच जास्त पाऊस आहे वैताग आला असं म्हणून. आणि थंडीच्या दिवसामध्ये थंडी जर असेल तर आपल्याला वाटतं की थंडी आहे किती जास्त थंडी आहे. तर आपल्याला कोणता सीझन सहन होत नाही आपल्या माणसांना. तर माझा सगळ्यात आवडता सीझन म्हटल्यानंतर तर ना हिवाळा खूप छान. मला हिवाळा हा सीझन म्हणजे आवडतो कारण काय होतं ना, हिवाळा सीझन खूप छान. थंडी गावातनं आपण घरामध्ये आपण पांघरून घेऊन झोपू शकतो आणि प्रत्येक जो काही आपण अन्न खातो ना ते आपल्याला पचन होते हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये कसं जेवण जात नाही, पाणी पाणी होतं, गरमीचा त्रास होतो. पावसाळ्यामध्ये पण चुना उलट्या हा असा पाण्यामुळे आपल्याला त्रास होतो. पण हिवाळ्यामध्ये आपल्याला काहीच त्रास होत नाही. थोडंफार होतो पण जास्त नाही. पण हिवाळा हा सीझन माझा फेवरेट हिवाळा सीझन आहे. तर इथं मग ह्यामध्ये मी सगळे मसाले टाकलेले आहेत. हळद, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर टाकली बारीक कट करून, भोपळा खिसून घेतलेला आहे. आता भोपळ्याला आपल्या पाणी सुटते त्याच्यामुळं जोपर्यंत आपलं भोपळ्यामधलं पाणी पिठामध्ये एकत्रित होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पीठ हे पाणी टाकायचं आहे. म्हणजे काय होतं ना, आत्ता सुरुवातीला आपण पाणी टाकलं ना जास्त पातळ पीठ होईल. त्याच्यामुळे आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट करायचं नाही. मीडियम साईजचं आपल्याला धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर काय ना मंडळी, कधी कधी ना आपण असेही पदार्थ कधीतरी करून खायला पाहिजेत का नाही. तर आपली इच्छा आहे तर आपण करून खायलाच पाहिजे ना, आपल्याला कोण दुसरं करून देणार. तर हे बघा अशा प्रकारे ना पीठ मी एकदम म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे, तिंबून घेतलेलं आहे. तर आमच्या इकडे पीठ तिंबणं असं म्हणतात. आणि काय करायचं, ओला आपला जो कपडा आहे रुमाल, कॉटन सुती रुमाल घ्यायचा, पाण्यामध्ये भिजवायचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला तो थापून घ्यायचा.
तर कोणी लाटून करतं, पण काय ना मंडळी, लाटणं आणि थापणं ह्यामध्ये पण पद्धत वेगळी आहे, पण चवीला पण वेगळा पदार्थ लागतो. लाटलेला पदार्थ वेगळा लागतो आणि हा असा आपण थापून केलेला पदार्थ वेगळाच लागतो. तर छोट्या-छोट्या साईजचेच मी धपाटे करून घेणार आहे, थापून घेणार आहे. कारण काय होतं ना, आपण त्यावरती झाकण ठेवायचं असतं, कारण वाफवून अजून धपाटे जर घेतले ना, अजून एकदम मस्त लागतात. तर अशा प्रकारे पूर्ण सगळी साईड आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे. कुठं बारीक करून घ्यायचं नाही, छोटं म्हणजे जाडसर असंही सगळीकडून आपल्याला सेम प्रकारचं आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर म्हणजे धपाटं थापताना थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण थापत नाही तो एकसारखा गोलगरीत येत नाही. पण प्रयत्न केला तर नक्कीच जमेल. तर असं हे एक छिद्र करून घ्यायचं. कारण काय होतं ना, छिद्र का करतात हे मला म्हणजे आत्ता समजलं आहे. कारण ना, छिद्र केलं ना, तव्यावरती टाकलं तर त्यामध्ये जर तेल सोडलं ना, तर खालून मस्त असं हे खरपूस भाजतं आपलं धपाटं. त्याच्यामुळे त्याला छिद्र करा. तर 4 छिद्र करतात, पण मी एकच केलं. आता तवा तापलेला आहे, तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे धपाटं आपल्याला जो आपला रुमाल आहे ना, तो आजच्यात उचलून घ्यायचा आणि नंतर मग आपल्या तव्यावरती टाकायचा. आता हा सुरुवातीचा धपाटा होता, त्यामुळे थोडासा फसला म्हणजे थोडंसं कपड्याला आपल्या चिकटलं. तर थँक यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.